महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज यादी प्रमुखांचा मेळावा आहे। आपल्यासोबत या ठिकाणी मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आहेत। अविनाशजी, आज खरं तर या ठिकाणी मेळाव्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलंय, कारण अवघ्या काही दिवसांपूर्वीच तुम्ही निवडणूक आयुक्तांना भेटलेला होतात, प्रश्न उपस्थित केले आणि आज तातडीनं मेळावा बोलावलाय। काय नेमकं अपेक्षित आहे? मेळावा असा आहे की आम्ही जे परवा विषय लावलेले होते सगळे आणि जी सॅम्पल गोष्टी सगळ्या त्यांना दिल्या होत्या, त्यांनी एक गोष्ट सिद्ध झाली। कालच्या त्यांनी मला वाटतं अहवाल मागितलेले आहेत, त्यामुळे जे काही विषय मांडले होते ते खरे मांडले होते। आणि आज संपूर्ण जो आम्ही सॅम्पल दिलं होतं त्याच्यावर सत्ताधारी टीका करत होते। सत्ताधाऱ्यांचेच काही जे आमदार असतील, आमच्या मंदाताई म्हात्रे असतील, गायकवाड असतील, त्यांनी सुद्धा ही श्री ओढलेली आहे। त्यामुळे मला वाटतं अभ्यास न करता जी सत्ताधाऱ्यांनी घाबरून टीका केली होती त्याचं उत्तर त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी आणि प्रतिनिधींनी दिलेलं आहे। माझी तुमच्या माध्यमातून आयोगाला विनंती आहे, हा महाराष्ट्र आहे, इथे राजसाहेब ठाकरे नावाचं खरं व्यक्तिमत्व आहे, त्यांना गृहीत धरायचा प्रयत्न करू नका। बरोबर शिष्टमंडळ सुद्धा आहे, त्यामुळे याद्यांमध्ये ज्या काही चुका दाखवलेल्या आहेत, ज्या विरोधक आणि सत्ताधारी आता तो दोघांनी दाखवल्या आहेत, त्या नीट दुरुस्त करा। उगाच इलेक्शन लादण्याचा प्रयत्न करू नका, ते कुठल्याही परिस्थितीत मनसे किंवा शिष्टमंडळ मान्य करणार नाही। एक दुसरा असा प्रश्न आहे की मनसेनं अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले होते, त्याच्यावर निवडणूक आयोगाने काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत। त्यांनी सांगितलं की 2025 मध्ये आम्ही काही वगळलेली नावं जी होती ती आम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। काही दुबार नावं होती ती आम्ही दुरुस्त केलेली आहेत असं निवडणूक आयोगानं उत्तर दिलेलं आहे। काल त्यांनी शपथपूर्वक सांगावं, ते सगळ्यांकडे मागणी करतात ना, त्यांनी अॅफिडेव्हिट द्यावं ना की आमच्या याद्यांमध्ये घोळ नाहीये। मग आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी उघडं पाडून टाकतो। अहो, यांचे बीएलओ नाही आहेत मुंबईमध्ये, जसे आमचे बीएलओ असतात ना, यांचे बीएलओ लागतात। आणि कोण बीएलओ नेमलेत ना, बूथ लेवल ऑफिसर कोण नेमलेत, हे माझी खास करून तुम्हाला विनंती आहे। वैदेही जाऊन चौकशी करा, त्यांना खरोखर मतदान प्रक्रिया माहिती आहे का? ह्यांच्याकडे यंत्रणाच नाहीये, लागतील तशी लोक घेत आहेत। आमचे बीएलए नेमून झालेले आहेत, ह्याच्यामध्ये त्यांनी उत्तर जी दिलेली आहे ती सॅटिस्फॅक्टरी आहेत का? नाही आहेत। ते काहीतरी थातूर मातूर आम्ही अहवाल मागतोय, असतील सॅटिस्फॅक्टरी, त्यांनी प्रेस घ्यावी आणि सांगावं, प्रेस घेऊन तुम्हाला बोलवा आणि सांगावं की हे विषय मांडलेले होते। 18 वर्षावरतील मुलांना जे आता रजिस्टर झालेले आहेत त्यांना का मतदानाचा अधिकार नाहीये? 1 जुलै का फ्रीज केलीत? निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याची एवढी घाई तुम्हाला का झाली होती? 28 नोव्हेंबर तुम्ही जर फ्रीजिंग डेट दिलेली आहे तर हे 5 महिने तुम्ही का वाया घालवताय? कारण काय आहे? दुबार मतदानाचं काय? काही ठिकाणी नाव वेगळं आहे, काही ठिकाणी भाषाच वेगळी आहे, काही ठिकाणी घर क्रमांकच नाहीये। ते डॅश आणि शून्य हे विषय आम्हाला सांगू नका। साधी गोष्ट आहे, तुम्हाला मला सगळ्यांना आधार कार्ड अनिवार्य आहे, मग इकडे का अनिवार्य नाहीये? इकडे काय कारण आहे? ह्या सगळ्या संशयाच्या जागा आहेत, याची उत्तरं त्या आयोगाला द्यायला लागतील। परत सांगतो, हे राजसाहेब ठाकरे आहेत, तो जेट एअरवेजच्या मुलांचा नोकरीचा विषय असो, हिंदी भाषेचा विषय असो किंवा भोंग्याचा विषय असो, कुठलाही प्रश्न असेल त्याचं उत्तर शिवतीर्थ आणि राजसाहेब ठाकरे आहेत। सत्तेकरता राजसाहेबांनी ऍडजस्टमेंट केलेल्या नाहीत, त्यांना गृहीत धरायला जाऊ नका। महाराष्ट्रातील मतदाराच्या भल्याचा खरा निर्णय, पारदर्शक निर्णय, पारदर्शक निवडणुका, पारदर्शक याद्या ह्या तुम्हाला द्याव्याच लागतील। आणि निवडणुकांची घाई करू नका। 8 वर्ष जिल्हा परिषदा घेतलेल्या नाहीयेत, 3.5 वर्ष ह्या झालेल्या नाहीयेत, काही फरक पडणार नाहीये। परंतु सतत विचारता गर्दी होते, जिंकत का नाहीत, काय कारण आहे? आता कारणं दिसायला लागली आहेत अनेकांना की मतदान होतंय मनसेला, जातंय कुठे? मतदान होतंय दुसऱ्या इतर विरोधकांना, जातंय कुठे? हे दिसतंय सगळ्यांना। एफिडेव्हिटची मागणी केलेली आहे, तुम्हाला वाटतं की एफिडेव्हिट देणं योग्य आहे? एफिडेव्हिट हा विषय कोणी आम्ही म्हणताय, तुम्ही मागणी अशी केलेली नाहीये। जे करायत तेच आमच्याकडे काही मागत असतील तर त्यांनी त्याची रितसर ऑन रेकॉर्ड प्रेस घेतली पाहिजे, ऑन रेकॉर्ड डॉक्युमेंटेशन दिलं पाहिजे की होय ह्या गोष्टी विचारल्या होत्या, ह्या गोष्टी दिलेल्या आहेत। देऊ शकत नाहीत हो। पहिल्यांदा ते चोकलिंगम सांगत होते हे माझ्याकडे येत नाही, वाघमारेंना भेटा। मग वाघमारे म्हणाले माझ्याकडे येत नाही, त्यांच्याकडे भेटा। मग दोघे एकत्र आले, याच्यावरच तुम्हाला कळलं असेल। आणि आम्ही बरोबर होतो म्हणून त्यांनी सांगितलं ना ताई चौकशी करा म्हणून। त्याचा अहवाल आलाय का कुठला? आता 1 दिवसात अहवाल येऊ शकत नाही हो। हा 12 कोटीचा महाराष्ट्र आहे, 9.5 कोटी मतदार आहेत, 9 लाखाच्या वर याद्या आहेत। हा इतक्या लवकर तुमच्याकडे अहवाल आहे का? यंत्रणा आहे का तुमच्याकडे? शिक्षकांना आणि इतर लोकांना तुम्ही काम देता, एकदा जा ना त्या बीएलओची चौकशी करा, कोण नेमलेत ते, मग तुम्हाला खरं कळेल। अधिकाऱ्यांना जे चौकशीचे आदेश दिले आहेत त्याच्यामुळे पारदर्शकता त्यातून येईल किंवा अपेक्षित असं उत्तर मिळेल असं वाटतं तुम्हाला? द्यायलाच लागेल।
100% हा प्रश्न राजसाहेबांनी शिष्टमंडळी हातात घेतलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं याला हलक्यात घेऊ नका. आणि आम्ही मागतोय, लोकशाही मार्गाने मागतोय ना. तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला कळलं पाहिजे ना. साधी गोष्ट घ्या ना, मुंबईमध्ये 227 वॉर्ड आहेत, 10,107 प्लस मायनस 5% इतक्या याद्या आहेत. ह्यांच्याकडे एवढे ऑफिसर्स आहेत का हो? नेमलेत का? एकदा जा 36 ठिकाणी बघू नये, मुंबईच्या 227 ठिकाणी जे काही त्यांनी महसूल काय मंडळाची उभी केलेली आहे तिथे आहेत का बघा एकदा अधिकारी. कोण आहे यांच्याकडे? तुमच्याकडे व्हीव्हीपॅट, आपलं काय ईव्हीएम मशीन आहे आणि व्हीव्हीपॅट नाही आहे. हा काय, ही अकलेची दिवाळखोरी नाहीये का? बरं, देशात कुठे 4चा प्रभाग असतो का? मग महाराष्ट्रात का सगळे होत आहे? ह्या सगळ्या संशयाला जागा घेणाऱ्या गोष्टी आहेत. 2025च्या सगळ्या याद्यांमध्ये करेक्शन केलंय असं त्यांचं म्हणणं आहे उत्तराच्या माध्यमातून. मग 2024लाच ही निवडणूक झाली, तुम्हाला वाटतं ती दोषपूर्ण होती? हो, 1 ऑक्टोबर 2024ला याद्या फ्रीज केल्या, नवीन नोंदणी तेव्हा आम्ही घेणार नाही. मग जुलै महिन्यात त्यांनी हे केलं. जर याद्या ओके आहेत तर आम्हाला मीटिंग दिली कशाला? मग आता अहवाल मागताय कशाला? सांगा ना, प्रेस घ्या ना, प्रेस घ्या, जाहीर पत्रक काढा की हो या मागण्या चुकीच्या होत्या. मग आम्ही बघतो, मग आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला परत येऊ, खरं कोण खोटं कोण. आणि आम्हाला कळत नाही तर सत्ताधारी पक्षातले आमदार आणि प्रतिनिधी बोलतायत ना आता, मग ते पण चुकीचे आहेत का? एक लक्षात ठेवा, आग लागल्याशिवाय धूर निघत नाही. आणि हा धूर निघालेला आहे आणि दिवाळी आहे, मोठे फटाके वाजतील, आम्ही ऐकून घेणार नाही. एक शेवटचा प्रश्न विचारते. आजच्या या मार्गदर्शनामध्ये राज ठाकरे संपूर्ण या गोष्टीचा रियालिटी चेक करायला सांगतील असं वाटतं तुम्हाला? राजसाहेब ठाकरे कुठलाही विषय हातात घेतात ना तर त्यांनी स्वतःची रियालिटी चेक केलेलाच असतो आणि मग ते लोकांसमोर मांडतात. कुठलाही विषय घ्या, गेल्या 19 वर्षाच्या सत्तेकरता ऍडजस्टमेंट राजसाहेब ठाकरे कधीही करत नाहीत, परंतु महाराष्ट्राकरता ते कायम विचार करत आलेले आहेत, मराठी माणसाच्या भल्याचा विचार करत आलेले आहेत. म्हणून म्हटलं आज जे मार्गदर्शन असेल हे फक्त या नेस्कोमधलं नसेल तर या संपूर्ण महाराष्ट्रातील 9.5 कोटी मतदारांना कळेल, निवडणूक आयोगाला कळेल, सत्ताधारी विरोधकांना कळेल की नक्की राजसाहेब ठाकरे जे बोलतायत ते सत्य किती आहे, ते 100% आहे का 1000% आहे. राजसाहेब ठाकरे असत्याची बाजू कधी घेत नाहीत पॉलिटिकल ऍडजस्टमेंट करता. धन्यवाद. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण बघतोय की या ठिकाणी अविनाश अभ्यंकर यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला आहे. जर मतदार यादी संदर्भात 2025 मध्ये करेक्शन करण्यात आलेलं आहे असं विधान किंवा असं स्टेटमेंट जर या ठिकाणी निवडणूक आयोगाकडून येत असेल तर त्यांनी आधीच्या गोंधळाबद्दल ऍफिडेव्हिट देणं योग्य अशा संदर्भातलं विधान केलेलं आहे. त्याच्यामुळे ऍफिडेव्हिट जरी द्यायचं नसेल तरी पत्रकार परिषद घेऊन त्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं द्यावं असं देखील मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. कॅमेरापर्सन गणेश वैदेही गाणेकर, साम टीव्ही न्यूज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.